माणसासाठी मी मी तुला तुझं वाटेल तसं बोलले. प्लीज तू दादाला सांग की एकदा हर्षदाच्या बाबांना जाऊन भेट म्हणा परत. तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीने मी खूप मोठा खलनायक असे नाही कदाचित, पण माझ्या दृष्टीने तुम्ही सगळे म्हणजे माझी फॅमिली आहात. तुला मारणाऱ्याचा जन्म झालाय. ए दादा, एक मिनिट जरा. मला जरा 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय. थांब तू. ठीक आहे, मग चल आज जाऊया. काही ते चांदण्यातच बोलायचंय. आत नको, मला जे बोलायचंय ते आपण इथे बसूया. ठीक आहे. बोला. दादा, कोण आहे ही बाई? गिरिजाबद्दल बोलतोयस तू? गिरिजा हेच त्याचं खरं नाव कशावर? तुला म्हणायचं आहे काय धनंजय? हे बघ दादा, तू कुठल्या अनोळखी बाईला घरात थारा कसा देऊ शकतोस? ती कोण आहे, तिचं नाव काय, ती कुठून आली, काही काही तुला माहित नाही. अरे माझी विद्यार्थिनी आहे ती. ही विद्यार्थिनी आहे तुझी. अरे शाळेचं तोंड बघितलं नसेल तरी बाप जन्मात. नाही, तिच्या वागण्या बोलण्यावर जाऊ नकोस. व्यवहाराला हुशार आहे ती. दादा, ती असणारच रे. एका अनोळखी घरात एका रात्रीत घुसायचं म्हणजे तेवढी हुशारी पाहिजे सांगा. अरे पण तू काय एवढा चिडल्यास तिच्यावर? तुला काही बोलली का ती? मला काय बोलणार ती? हे बघ दादा, मला जे काय वाटतं ते मी सांगतो तुला. तिला असं घरात ठेवणं धोक्याचं आहे रे. अरे दिवसभर आपण कोणी घरात नसतो. मी नसतो, तू नसतो. असून असून एक उमा असते. ती काय आहे काय नाही काय ऐकत उपडा माटतो. उद्या हिनी तिला काय खायला घातलं. बरं, खायला म्हटल्यावर ही खाणार आणि बेशुद्ध पडलं तिला आणि अख्खं घर धुवून गेली. शोधायचं कुठे? पण तुझी विद्यार्थिनी म्हणतोस ना, रेकॉर्ड तपासलेस तिचे शाळेत? हो, पण नाही ना कुठे नाव? नसणारच. अरे खोटं बोलते ती. असं नाही रे, म्हणजे ती शाळामध्येच सोडून गेली ना, त्यामुळे कदाचित. तू माझा ऐकणार नाहीच आहेस. मी तरी का बोलतोय मलाच कळत नाही. तसं नाही रे धनंजय, पण बाई जरा अडचणीत दिसते. शिवाय वागतेही नीट. पडेल ती सगळी कामं करते. मग उगाच कशाला? नाही, आता ती पडेल ती सगळी कामं करणार, कळलं का? पण एकदा का आपला विश्वास बसला की मग एक दिवस सगळं घर धुवून इथून पळून नाही गेली म्हणजे मिळवलं. हे बघ दादा, मला जे काय वाटतं ना ते मी तुला सांगितलं. खरं वाटतं. चला. हॅलो. आय लव्ह यू. हो का? सांगितल्याबद्दल धन्यवाद. काय रे आधी, किती अनरोमॅन्टिक आहेस तू. अगं माचीस नसेल ना तर सिगारेटचा काही फायदा असतो का? म्हणजे लग्न होणार नसेल ना तर रोमॅन्टिक होऊन काय फायदा? कोण म्हटलं आपलं लग्न होणार नाही म्हणून? तुझा तो बाप आधी जोपर्यंत परमपूज्य मल्हारराव शेलारजी अर्थात तुझे पिताश्री आपल्या लग्नाला मान्यता देत नाहीत ना तर आपलं काहीही होऊ शकत नाही. होऊ शकतं. कारण परमपूज्य मल्हाररावजी शेलार अर्थात माझे पिताश्री, तुझ्या भाषेत सांगायचं तर माझ्या बापानी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. काय? पण त्याचा काय फायदा? का? माझा दादा, ती एक मोठी भिंत आहे, त्यावर जाऊन डोकं आपटावं लागणार. मग आपट.
त्यातर आता मला कुठेतरी डोकं आपटून जीव देण्याची वेळ येईल. जागा सापडली ना तर मला सांग, मी येईन. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. मग नको बोलू ना. फक्त तुला एक सांगायचंय, ते ऐक. काय? आय लव्ह यू. माहितीये मला. नवीन काहीतरी सांग. उद्या भेटल्यानंतर सांगेन. चल बाय, ठेवते. बाय. अगं मी म्हटलं, कंसाचा विनाश करायला जसा एका कृष्णाने जन्म घेतला होता, तसाच तुझा विनाश करायला एका कृष्णाने जन्म घेतलाय. आणि तो त्याच्या गोकुळात सुखरूप वाढतोय. पण ताई, त्याने तुमचा आवाज तर नसेल ओळखला ना? आवाज? आजपर्यंत त्याने मला ओळखलं नाही. आवाज ओळखणार. पण मी मात्र त्याचा भीतीने काळवंडलेला, घामाने भिजलेला त्याचा तो चेहरा स्पष्टपणे पाहू शकते. माझ्या नजरेसमोर आता आयुष्यभर अशीच भीती राहिली पाहिजे. हर्षवर्धन भोसलेंच्या डोळ्यात तो माज, ती मक्रूरी, काही नाही, काहीच नाही. भीती, फक्त भीती. आणि त्या भीतीला मी जन्म दिलाय. आणि मी त्याला पोटच्या पोरासारखी वाढवणार. गिरिजा, ए गिरिजा. आले आले ताई. काय झाली का सगळी कामं? वैजी. मग आता काय करणार आहेस? काय नाही, पडीन म्हणते 2 गटका. हा हा, मग त्याआधी एक काम कर, जरा वरती आहे. माझी 4 भांडी घासायचे पडले ती घासून टाक. 4 कपडेही धुवायचे पडले तेही धुवून टाक. म्हणजे मग तू पडायला मोकळी आणि मी सिरियल बघायला मोकळी. वय वय. ये लवकर ये. तुम्ही बा पुढं आलेच. मग काय म्हणाले? मग काय, बराच वेळ आई काहीतरी हळू आवाजात बाबांशी बोलत होती. मला नीटसं ऐकू नाही आलं. अगं पण मगाशीच तू मला म्हटलीस ना की बाबा हो म्हणालेत म्हणून. मला वाटलं तसं. काय बोलतीयस? आर यू ऑल राईट? हो रे बाबा. म्हणजे बाबांचा आरडोरडा ऐकवलं नाही, आईचं रडणं ऐकवलं नाही, घरात भांड्यांची अदळपड झाली नाही. याचा अर्थ बाबा हो म्हणाले असा मी अंदाज केला. माय गॉड, हे खूप डेंजरस आहे. आहे ना? नाही कोण म्हणतंय. आमच्या घरी हे असंच चाललेलं असतं. तुझं काय? मी काय सांगणार, कर्म. त्या दिवशी दादा तुझ्या बाबांना भेटून गेला. त्यांच्यात जे काही एन्काउंटर झालं ना, त्यानंतर नंतर दादा घरी काही बोलला नाही. कारण तो खूप चिडल्यानंतर काहीच बोलत नाही, फक्त नजरेने जाळतो. कोणाला? तुला?
मला रादर आपल्या लग्नाला जो कोणी सपोर्ट करेल त्या प्रत्येकाला. उद्या परवापर्यंत शांत होईल ना तो? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? अगं माहित नाही म्हणजे आग कधी शांत होते का? नाही होत ना. मूर्खासारखं काहीतरी विचारतेस. तू माझ्यावर का रागवतोयस? कारण स्वतःवर ते रागवू शकत नाही ना म्हणून. त्यातल्या त्यात एक बरं आहे. निदान निदान तुझ्या घरच्यांचा तरी आपल्याला सपोर्ट आहे ना? काल रात्रीपर्यंत तरी होता. म्हणजे आजही असेल ना? बाबा होम जरी म्हटले असले तरी वारं कधी फिरेल? काय रे हर्ष, अजून एक घास सुद्धा खाल्ला नाहीस? मीठ वगैरे कमी जास्त झालंय का? नाही, भूक नाही मला. ऑफिसमध्ये खाणं झालं वाटतं. नाही. दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांशीच. काय? मी म्हणजे मला सचिन म्हात्रेंना भेटायला आवडेल. म्हणजे पुढचं काही बोलायचं वगैरे असेल तर. खरं सांगतेस? देवच पावला म्हणायचा. गुड. मी उद्याच फोन करून बोलतो त्यांच्याशी. ताई, प्रियंका ताई, उठा. किती वाजले? 9 वाजलेत. उठा, चहा घ्या. काय झालं? डोकं दुखतंय का? चहा घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. रात्रभर झोप झालेली नाही माझी. रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतलं तुझ्या त्या पोराने. आय एम सॉरी.
म्हणजे ते रात्रभर रडत होतं. शेवटी 2 पेग घेतले तेव्हा कुठे डोळा लागला माझा. इतकं रडण्यासारखं काय झालं होतं? काय झालं तरी बाळ आहे ते, रडणारच. हो, पण माझं डोकं त्याने बधीर झालं होतं त्याचं काय? का सुरात रडतो. आणि माझा जाऊ दे, तुला पण तर त्रास होत असेल ना त्याचा? झालंय ना, पण तितका नाही जितका त्या हर्षवर्धनच्या वागण्याचा झालाय. प्रियंकाताई, हे बाळ स्वतः रडून रडून आपल्याला त्रास देते. त्या हर्षवर्धनने तर आपल्याला त्रास देऊन देऊन रडवलंय. मला वाटतं या त्रासापेक्षा तो त्रास नक्कीच जास्त होता, नाही का? त्या हर्षवर्धनच्या छळाला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर हा त्रास तुम्हाला सहन करावाच लागेल. कारण एक लक्षात ठेवा प्रियंकाताई, आज रडणारं हे बाळ उद्या त्या हर्षवर्धन भोसलेला रडायला भाग पाडणार आहे. काय? अजून एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. काय? अच्छा, तुला माहिती आहे काय ते? ईश्वर, या खोलीत काही आत्ता आपण दोघंच नाही आहोत, तिसरं पण कुणीतरी आहे. विसरलात तुम्ही? तिसरा माणूस अजून यायचा आहे. म्हणून काय झालं? अच्छा, म्हणजे तो येण्याआधीच तुम्ही आम्हाला आमची जागा दाखवून देताय तर? मी तुम्हाला तुमची जागा कधीच दाखवून दिली आहे. माझ्या मनात, माझ्या आयुष्यात. असावरी बाई, तुम्ही बोलायला लागलात ना एकदा की कोणालाही ऐकत नाही, माहिती आहे मला. आणि तुम्ही समोर असलात ना की मला बोलायला सुचत नाही. बस बस बस. आधीच मी जमिनीपासून 2 इंच उंचावर चालतोय, त्यात तू असं काही बोलायला लागशील ना तर माझं डायरेक्ट विमान होईल, विमान. पण तुम्ही 2 इंच उंचावर का चालताय? अगं, केवढं मोठं ओझं उतरलं डोक्यावरचं, संयोगिताचं. फायनली प्रकाश पडला तिच्या डोक्यात. असावरी, तुला हे आवडलं नाहीये का? नाही, तसं नाही, पण म्हणजे सचिन आणि संयोगिताचं लग्न झालेलं तुला आवडणार नाही का? मला आदी आणि हर्षदाचं लग्न आधी झालेलं जास्त आवडेल. त्या हर्षदाच्या बापांनी माझा जो काही अपमान केलाय तो विसरून गेलीस तू? अहो, पण आधीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या भावाचं आयुष्य एखाद्या अशा पोरीच्या मेहरबानीवर कधीच अवलंबून असू शकत नाही. आणि जर तसं असेल तर ते तसं नसलेलं जास्त बरं. काय बोलताय तुम्ही? जे तू ऐकतेस तेच. काय? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. काय झालं? कशाचं?
माझ्या आणि हर्षदाच्या लग्नाचं. चालतो अरे दादा, चालतो इथून आधी चालता हो इथून. अरे पण माझी काय चूक त्यात? तू त्या दुर्दैवी मुलीच्या प्रेमात पडलास ही तुझी चूक. आणि ती ती त्या रानटी बापाच्या पोटी जन्माला आली ही तिची चूक. यापुढे एक अक्षर माझ्याशी बोलू नकोस. चालता हो इथनं. गेट आउट. गेट आउट आय से. गेट आउट.